आपल्या गणपती बाप्पाला दुर्वा खूप प्रिय आहे. पण का? यामागे एक पौराणिक कथा आहे. एकदा ऋषीमुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल म्हणजे अग्नी. राक्षसाच्या त्रासाला कंटाळून देवतांनी बाप्पांना विनंती केली. देवतांच्या विनंतीनंतर बाप्पांनी त्या असुराला गिळून टाकले. यामुळे बाप्पांच्या पोटात जळजळ होऊ लागली. त्यावर उपाय म्हणून तेव्हा 88 सहस्र मुनींनी प्रत्येकी 21 अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या बाप्पाच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वाच्या 21 जुड्या बाप्पाला खाण्यास दिल्या. अथक प्रयत्नानंतरही न थांबलेली जळजळ दुर्वांमुळे कमी झाली. त्यावेळी यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रत, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल असं बाप्पा म्हणाले. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात. बाप्पाला दुर्वा वाहण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहेत. दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दुर्वा औषधी आहे. मानसिक शांतीसाठीही दुर्वा लाभदायक आहे. कर्करोगाच्या रुग्णांवरही दुर्वा लाभकारक असल्याचं शास्त्रज्ञांना आढळून आलं आहे.